तर कसं काय मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताची व्हिडिओ अशी आहे की आमच्या वारचालीला साखर चौथीचा गणपती बसला आहे. तर आता हरिपाठ झाला आहे. हरिपाठ होऊन आता प्रवचन आहे. प्रवचन नंतर आरती. छोटी व्हिडिओ असणार आहे, तर बघा नक्की. आणि बघा हा आमचा कॅमेरामॅन, ही आमची टाक 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 शेठ पाशीलकर. जेवलो नाही अजून, जेवलो ना भाई, थांबलोय तुझ्यासाठी. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. खरं तर मी मागेही बोलून गेलो होतो, आताही पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो. गणेशोत्सव होऊन गेला आणि पुन्हा एकदा गेलेल्या गणेशोत्सवाला अर्थात त्या गणपती बाप्पांना पुन्हा आगमन केलं, आवाहन केलं गेलं. आणि साखर चौथ म्हणून त्या चतुर्थीचे प्रसंग आहे. पुन्हा अंतरांमधल्या काही इच्छा भावना, काही सेवाभाव राहिला असेल तो यथोचित पूर्ण करावा म्हणून या निमित्तानं हे वरचे आहे कितवं वर्ष आहे, 4थं वर्ष आहे आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. गणपती बाप्पाचा हा साखर चौथ हा जो भाग आहे हा फक्त आपल्या कोकण परिसरामध्ये, विशेषतः पेण आगरी समाजामध्ये तो प्रभावीपणे राहिला. हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. एकाला दुसऱ्याला तिसरं करत अनेकांची संख्या वाढली. फक्त आपल्याला गणपती बाप्पाच्या या आगमनाचा आणि त्याच्याबद्दलचा जो विचार आहे, त्याची जी कार्यप्रणाली आहे आणि त्याचा जो भाव प्रकट करण्याचा जो प्रासंगिक भाव आहे तो आज आपल्याला पाहायचा आहे. आपण सारी मंडळी आपण भगवंताच्या सेवेमध्ये रत आहात. गणरायाचं आगमन झाले, गणपती बाप्पा आपल्या दारात घरात आले. मनापासून सेवा करण्याची तळमळ, इच्छा आणि मानसिकता आपली आज गेलीच्या 3 वर्ष संपन्न झाली. या 4थ्या वर्षी सुद्धा आबाधित आहे आणि नित्य नियमाप्रमाणे कार्यक्रम सुद्धा आपण त्याच पद्धतीने करतो. माझ्या ज्ञानोबरायांच्या या गणेशोत्सवाचा किंबहुना गणपतीच्या नमनाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबराईने आपल्या अंतःकरणातली भावना प्रकट करायची आहे, व्यक्त करायची, ते कुणापुढे करावी? सरळ साधा विचार. मन मोकळं करायचंय, पण कुणाकडे करावं? मन मोकळं करण्याकरता व्यक्ती आपल्या मनाच्या जवळ वचन देणे तू त्याच्यासाठीच आहे, बरोबर की नाही? जे हा जीव दिला दान तयाचे करीन त्याच्यासाठीच दिले. म्हणजे सगळं काया वाचा मनाचा विचार केला तर त्याच्यासाठी दिले, तरी पण आपल्या मुखातून येत नाही. न येण्याचं कारण सांगतो आता, नीट ऐका. परमार्थामध्ये प्रतिबंध निर्माण झाला की समजायचा आपल्याला पाप आडवा आलं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. अगदी वाचायला घेतली ना का झोप यायला लागते. तुमचं जोडून द्या, आमचं बोलतोय. हे काय आहे? झोप येते म्हणजे काय? पाप. तुकोबाराय म्हणतात ना, पळोनी गेली झोप होते पाप आडते. आमची झोप पडून गेली, पाप होत होते. आणि एक समजून देतो, परमार्थाला आडवं येणार जर काय असेल तर पाप निमित्त काही असेल. मी मागे एकदा सांगून गेलो, परत एकदा त्याचा पुनरुच्चार करतो, पुनरावृत्ती करतो. घरातून कीर्तनाला प्रवचनाला बाहेर पडलं आणि घरात बायकोने अडवलं. कुठं निघाला? म्हणे तळवलीला. काय किंवा थांबलाय कशाला? ते कीर्तन नाही का? आता या पावसा पाण्याचे कशाला जायला पाहिजे? गारठा पडलंय कसं घे काही गेला, तुम्ही गेला तरच कीर्तन होईल, नाही तर काय होणार नाही. कशाला उगाच जाताय? सोबत कोण नाहीये, कशाला तुम्ही जाता? असं म्हणत त्या बाटलं बायकोनं असं बोलल्यानंतर त्यांनी जे बांधायला घेतलं धोतर सोडलं, कीर्तनाला गेला नाही. काय कारण आलं? आडवं कोण आलं? बायको नाही, बायकोच्या दुकानं निघाला होतं कीर्तनाला. इच्छा तर होती, मग आडवं काय आलं? दुसरा माणूस निघालाच. आता मी परत बोलतो, दुसरा माणूस निघाला, बायकोने अडवलं. जायलाच पाहिजे काय? कोणाला मला माहिती नाही, कोणाचं काय कीर्तन असेल. आज 2 तास देवाच्या चिंतनात जातात. 2 गोष्टी चांगल्या कानावर ऐकायला मिळतात.
जीवनामध्ये काहीतरी चांगलं पुण्य पदार्थ पडत ना, मी जाणार आहे. ती म्हणाली तुम्ही रात्री उशिरा आला तर मी दरवाजा उघडणार नाही. हा म्हणाला मी काकाला आरती करूनच येईन. केवढ्या तयारीत निघाला बघा. आता तरी काही अडचण नाही. तो बाहेर पडला आणि एवढ्यामध्ये बाहेर त्याचं मित्र भेटला. पुढे निघालास थांबला, काय काही नाही म्हणे, कीर्तनाला चाललोय. अजून वेळ आहे, वाजलेत किती, एवढ्या लवकर काही कीर्तन सुरू होतं काय, अजून जेवण आटपायची आहे. बसले आणि जे गप्पा गोष्टी रंगल्या आता तुमच्या लक्षात आले असतात, मध्ये कुठल्याही असू दे, मी आता सगळे सविस्तर सांगत नाही. त्या रात्रभर त्याचं कुटाणा चालू होतं. दोघं असे बडबड करत होते. 11:30, 12, 12:30 झाले. कुठं त्या बसल्या जागेवर कीर्तनाला गेला का, बायकोच्या इथून निघाला तो, पण मित्राच्या रूपानं परत काय आडवं आलं, बोला लवकर, पाप आलं. तिसरा तो माणूस घरातून बाहेर पडला, बायकोनी अडवलं, नाही थांबला. मित्र भेटला, नाही थांबला. कीर्तनाला येऊन बसला, खांबा चांगला मिळाला, पंखावर दिसला. जिथं तो आला, सुरुवात नाही रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, अगदी चाल नाही होते तर यांनी डोळे मिटले आणि जय विठ्ठल म्हणताना डोळे उघडले. काय अडवा पापच. कशाच्या निमित्ताने? झोप आली ना, हे पण पाप अडवलं. परमार्थामध्ये पाप हे अडवून येणारच आहे, म्हणून तर नामस्मरण करावं. कारण हे पाप जर जायचं असेल तोपर्यंत बघा, जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही. आपण देवापासून अलिप्त झालेला समजायचं, काहीतरी आडवं येतंय, काहीतरी आडवं येतंय. हे बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्याला खूप काही करावं वाटतं आणि नेमकं घरातलं कोणतरी जातं, म्हणजे कुटुंबात. काय झालं, गेलं ते, पण आपलं पापच ना. काहीतरी निमित्त करावं आणि नेमका फोन यावा, अहो तुम्हाला ताबडतोब बोलवलंय, तिथं टाकतं आणि सरळ तिकडं निघून जातं. काय अडवायला, निमित्त काही असू दे, कुठल्या तरी निमित्तानं का होईना, पण आपण देवापासून दूर होतोय, अलिप्त होतोय, वेगळं होतोय, हे आपल्या आडवा आलेलं पाप आहे. नामोबर आहे म्हणतात, पापाचा अचळू फिटे पुण्याची पाठ फुटे, माझी मूर्ती प्रकटे पंडुक म्हणे. पहिलं पाप गेलं पाहिजे आणि पुण्य उदयाला आलं पाहिजे. हे आता तरुण मुलं सगळे आपण बसलात ना, मी तुम्हाला सांगून जातो. हे असे काही कर्म करत असाल, दान धर्म करत असाल, काही सेवा करत असाल, ही तुमची शिदोरी आहे. निष्काम सेवा ही तुमची पुण्याई आहे. देव कार्याचं कोणतीच गोष्ट आपण निस्वार्थ बुद्धीने केलं पाहिजे. मी अजून बोलू का, क्षमा मागून बोलतो, पण बोलतोच. देवाचं, गावाचं, भावाचं जे कोणी खातं त्याला कधीच पचत नाही. तुम्हाला माहिती, छोटीशी चोरी सुद्धा आपल्याला अडचणीत आणते. देवाची वाद आहे ना, वाद तुम्ही कशाने सरकवता? बोल बोल बोल, काय असेल ते, हेच सरकलंय, बोटाने सरकवलं ना. पोटाला काय लागलं, आता कुठं पुसलं, बोल लवकर. हा, डोक्याला पुसलात ना. कोणाची चोरी केली तुमच्या लक्षात येते? ही सुद्धा चोरी आहे. दिव्यात ती वात पुढे सरकवायची असेल ना, तिला उदबत्तीची साडी घ्यावी, तिने सरकवायची. पण आम्हाला ती सवय झाली. आमच्या गावकीची भोपी बिपी आहे, ते सगळी वाती बिती बनवतात, ह्याच्यात त्याच्यात सगळ्या बुडत आणि सगळ्या अंगाला, हाताला, पायाला. किती चोरी करायची आहे ती, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. ही चोरी झाल्यानंतर आपल्या हाताचं यश झालं, आपल्या हाताचं यश झालं. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं ना, तर महाभारतातल्या राजसूय यज्ञाच्या वेळी भगवंताने दुर्योधनाला भांडारगृहावर ठेवलं होतं आणि जे काही द्यायला सांगितलं, तो भंडारा म्हणजे जो भंडारगृह होता, म्हणजे गोडाम, त्याच्यावर बसवलं कुणाला, दुर्योधनाला. यज्ञ कुणाचं, पांडवांचं. त्यांनी सांगायचं 2 पोती द्या, हा 4 द्यायचा. कारण त्याचं कुठं जात आहे, कोणाचं,
पांडवांचं जाईल ना, संपेल तर कोणाचं संपेल? पांडवांचा संपेल. तो उदार अंतकरणाने देतो. त्या हाताचा परिणाम असा झाला, उदार अंताने दिल्यामुळे, आणि त्या दुर्योधनाला हाताला यश होतं हे कृष्णाला माहिती होतं. ज्या माणसाच्या सिंधू शंभो मदकोरतारी मोर्या मोर्या विभारताने तुझीच सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा पार्वती काल कोटी राजा तरी हे अन्याय माझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु काय ध्वनी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया